आऊसाहेब, तो मिर्झा राजा आपल्या फौजेसह बुरहानपुरापर्यंत पोहोचल्याची खबर आहे। त्या औरंगजेबाने त्याची साथ करण्यासाठी मुघलशाहीतील मोठमोठे सरदार, उमराव, सुभेदार यांना फरमान पाठवल्याची खबर आपल्या हेरांनी आणली आहे। सुरनी सवया फरमानांचं काय घेऊन बसलात तुम्ही? इथं दाऊद खान, फतेह खान, जबरदस्त खान, त्याचबरोबरीने राजे जयसिंग सिसोडिया यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या आसामी त्यांच्या फौजेसह इथे येऊन मिळाल्या देखील। एवढे मोठे सरदार, एवढी मोठी फौज, आणि त्यात भर म्हणजे या मिर्झा राजांनी आपल्या शत्रूंची आपल्या विरोधात मोठ बांधली तर फार अवघड होईल। अगदी रास्त बोला तानाजीराव, परंतु हे विजापूरकर, पोर्तुगीज आणि सिद्धी हे तिघ स्वराज्या विरोधात एकत्र येऊ शकतात का सर? बुरहानपुर खान साहब, देखते देखते बुरहानपुर की सरजमीन पर पहुंच गए हम। अब यहां से शुरू होता है दक्षिणी मुल्क। इसका मतलब दक्षिणी मुल्क की बिल्कुल सीमा पर है हम। यहां से आंधी की तरह दक्षिणी मुल्क में घुसेंगे और दक्षिणी बगावत को सूखे पत्ते की तरह मसल देंगे। क्या बात है खान साहब, क्या सोच में पड़ गए? सीवा राजा जी, सीवा। अभी हम बुरहानपुर में हैं। मुगलिया सल्तनत की मगरिब की बराए हुरुफ शहर सूरत यहां से काफी नजदीक है। फिर भी उस काफर शिवा ने सूरत पे छापा मार के सूरत लूट ली। बुरहानपुर की हमारी फौज का उसे जरा भी खौफ नहीं लगा। बुरहानपुर हमारे मुगलिया सल्तनत की दारुल हुकूमत होते हुए भी सिवा जरा भी नहीं डरा। उसकी ये हिम्मत। खान साहब, ये सिवा बदकार, मक्कार और लोमड़ी की तरह चालाक हुए हैं। उसे हल्का आंकने की भूल ना करें। सीवा पर धावा बोलने से पहले उसे चारों तरफ से घेरना पड़े, तब दबोचना आसान हो गए। राजा जी, आपके दिमाग में इस वक्त कौन से सियासी दांव पे चल रहे हैं? गुमान तक से फिरंगी, जंजीरा से सिद्धी, बीजापुर से आली आदिल शाह और उत्तर से हम मुगल। अगर हम चारों एक साथ चारों तरफ से हमला बोल दें तो फिर ये सिवा अल्हम्दुलिल्लाह। बहुत खूब राजा जी, बहुत खूब। उग्रसेन जी, अभी इसी वक्त गोमान तक जंजीरा और बीजापुर खलीता भेजिए और इसमें लिखिए कि हमारा यह फरमान है कि सिवा के खिलाफ की हमारी मुहिम में हमारे साथ साथ शामिल हो जाए। खान साहब, अगर सिवा के ये दुश्मन इस मुहिम में हमारे साथ आते हैं तो सिवा का नामो निशान मिट सकता है। तसं पाहिलं तर आपण आणि मुघल दोघेही त्यांचे शत्रू, परंतु मुघल लांब
आपल्याहून, त्यामुळे त्यांचा अंमल आणि दहशत त्यांना कमी वाटतो. आपण या तिघांच्याही जवळ, म्हणून स्वराज्याचा धाक वाटतो यांना. स्वराज्य म्हणजे त्यांच्या गर्दनी टांगती तलवार. सबब हे तिघेही आपल्या विरोधात मुघलांशी हात मिळवणी करतील आणि काट्यानं काटा काढण्याचा मनसुबाही रचतील, यात शंका नाही. थोडक्यात काय तर स्वराज्याचे हे तीनही शत्रू मिर्झा राजेंना मिळाल्यातच जमाय. नाही मोरोपंत, त्यासाठी राजेंनी एक नवी थोरली खेळी खेळली आहे. राजेंनी समुद्रावर पालाण घालण्याचा धाडसी मनसुबा रचला आहे. ही दर्याई बस्तूरची मोहीम एका दगडात अनेक पक्षी मारेल हे निश्चित. यानं आपल्या स्वराज्याच्या पश्चिम आणि उत्तरी किनारपट्टीवर वचक बसेलच, परंतु पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या काळजात धडकी भरवेल. ही स्वराज्याची पहिली आरमारी मोहीम. म्हणजे राजे समुद्रावर पाय ठेवणार? अलबत पाय ठेवणार आणि दर्यावर सलाबते बसवणार. सुभेदार, पाहिलात का समुद्र केवढा मोठा आहे ते? लाटा बी लई उंच उंच येतात. आम्हाला तर लहानपणापासूनच लई अप्रूप आहे बघा समुद्राचं. आपण डोंगर कपारीतलं गडी, समुद्राचा अप्रूप असणारच नव्हतं आपल्याला. अगदी खरं बोललात तानाजीराव. या समुद्राच्या लाटा आजपर्यंत लांबूनच पाय मिळालं बघा. समुद्रावर जाण्याचा प्रसंगच कवा आला नाही. आता राजांमुळे या लाटांवर स्वार व्हाया मिळणार. आधी लाटांवर स्वारी आणि मग बसनूरच्या नायकावर. वा यसाजीराव वा. या कुठं तरी ऐकलं होतं, इथं महाराष्ट्रामध्ये पूर्वी चौळ नावाचं हिंदू राजा होतं. त्यांनी म्हणे फार लांब रावणाच्या लंकेला राज्यात सीमा भिडवली होती. मोठं आरमार उभारलं होतं. त्यांच्या नंतर आरमार उभारणार आपलं राजा पहिलं हिंदू राजा असणार बघा. आता मराठी आरमाराचा दबदबा समजा जगावर बसणार बघा. आज पतूर जमिनीवर लई लढलो. समुद्राची वड लागली आहे. समुद्रावर लढाई करायला मिळणार. आता मराठी गलबत समुद्राचा वारा उरात आणि शिडात भरून डौलानं निघणार. डोलकाठीवरचा भगवा मशालीवानी फुरफुरणार आणि शत्रूच्या उरात धडकी मारणार. एकदा समुद्रावर पाय ठेवतो असं झालं. थांबा सुभेदार, तुम्हाला असं करता येणार नाही. समुद्रावर जाणे निषिद्ध, धर्माविरुद्ध आहे हे. याने धर्म भ्रष्ट होईल, अनर्थ ओढवेल. राणी साहेब, एवढ्या लगबगीनं देवघरात का आलात? आणि चेहऱ्यावर इतकी काळजी का दिसतेय? अहो काय झालंय सांगा तरी. थोरल्याबाई साहेब, अहो राजेंची मोहीम शेवटच्या टप्प्यात आली असं वाटतानाच एक नवीन संकट उभं राहिलंय. हो. कोणतं संकट? आम्ही समजलो नाही. स्वराज्याच्या संरक्षणासाठी राजेंनी आरमार उभारले. त्या आरमारांच्या मजबूतीकरणासाठी राजे समुद्रात दुर्ग बांधत आहेत. आम्ही ऐकलंय की आपल्या धर्मात समुद्रारोहण करणं निषिद्ध आहे. आई जगदंबे, अगं कसलं हे संकट? राजेंच्या प्रयत्नामध्ये अशी विघ्न का येत आहेत? तूच रक्षण कर ग आई. लोक स्वराज्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघतात. स्वधर्माचे, देवस्थानांचे संरक्षण करणारं राज्य म्हणून लोक स्वराज्याबद्दल
अभिमान बाळगतात. पण आता राजेंच्या समुद्रारोहणामुळे त्या कीर्तीस बट्टा लागायला नको. शिव शिव शिव. अधर्म समुद्रावर पालन घालणे हे आपल्या धर्मात नाही. त्याने धर्माला बट्टा लागेल. धर्म बुडेल. हो धर्म बुडेल. धर्म बुडेल. आपला प्राचीन हिंदू धर्म एवढा तकलादू आहे की आपल्यासारख्या क्षुद्र मानवाच्या कृत्यानं तो बुडेल. आचार्य, या असल्या जुन्या संकल्पना, रूढी, अंधश्रद्धा फेकून देण्याचा वक्त आलाय. या अशा धार्मिक चोखडांमुळे त्या परकीय आक्रमकांचं फावतं. ते फिरंगी, मुघल, टोपीकर येतात, बिनबोभाट येतात, आपल्या रयतेला लुटतात आणि आपल्या छाताळावर बसून राज्य करतात. पाण्यात साधा पावाचा तुकडा टाकला तरी ते पाणी पिऊन आपण बाटतो. या असल्या जुन्या रूढी संकल्पना कुरवाळत बसतो आणि फक्त देवळात पळी, पंचपात्र आणि घंटा पडवत राहतो. आणि म्हणून या परकीय आक्रमकांचं फावतं. आणि आम्ही समुद्रावर पाय ठेवण्यानं धर्म बुडणार असेल तर मग अफजल खानानं आई तुळजा भवानीची मूर्ती फोडली, पंढरपूरच्या विठुरायावर आघात केला, मंदिरात गोमांस टाकून ती वाटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा का नाही बुडाला तुमचा धर्म? तेव्हा कुठं गेली होती तुमची धर्माविषयीची ही आस्था? तेव्हा आम्ही आणि आमचे शिलेदार हातात समशेर घेऊन धर्म रक्षणासाठी धावलो. कशाला? पण ज्या पुण्याच्या पांढरीवर गाढवाचा नांगर फिरला होता त्याच पांढरीवर आमच्या आऊसाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला. सदाचाराचं बीज पेरलं, कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून गावकूस वसवली, धर्म रक्षण आणि धर्म संगोपना केली. तेव्हा कुठं दडून बसला होता तुम्ही आचार्य? एवढंच कशाला, पण याच भूमीत चोलच्या राजांचं, होयसळ नरेशांचं सुसज्ज आरमार होतं आणि त्याच्या बळावर त्यांनी आपला भूप्रदेश संरक्षित केला होता. ते हिंदू रणधुरंधरच होते ना आचार्य? काहीही झालं तरी धर्मसत्तेच्या परवानगीशिवाय राजसत्तेला मनमानी करता येणार नाही. त्यामुळे समुद्र उल्लंघन आम्ही निषिद्धच मानतो. म्हणजे देवादिकांपेक्षा सुद्धा तुम्ही धर्मश्रेष्ठ मानता? मग वानर सेनेच्या सहाय्यानं सागरी सेतू बांधून लंका सर करणारे प्रभू रामचंद्र सुद्धा तुमच्यासाठी निषिद्धच? आई आचार्य, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णानं समुद्रातल्या एका बेटावर द्वारका उभी केली, त्याचप्रमाणे त्या जंजिराच्या स्थित्याच्या छाताळावर आम्ही दुसरा जंजिरा अर्थात सिंधुदुर्ग तर उभारतो आहोतच. केवळ दुर्ग उभारून चालणार नाही. मराठी आरमारानं समुद्राला पालाण घातलंच पाहिजे. मराठी आरमाराची धडकी परकीय सत्तांच्या उरात बसली पाहिजे. तर आणि तरच रयतेचं, राष्ट्राचं आणि पर्यायानं धर्माचं रक्षण होईल. आणि स्वराज्याच्या रयतेच्या रक्षणासाठी आम्हाला कोणत्याही धर्मसत्तेच्या अनुमतीची गरज नाही. राजे, सत्ता, संपत्ती आणि सैन्याच्या जोरावर धर्मबाह्य वर्तन करणे अक्षम्यच आहे. खामोश! उपाध्याय, ध्यानात ठेवा, धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. आणि या मातीतल्या माणसांच्या रक्षणासाठी आम्ही असल्या विरोधाची तमा बाळगत नाही. थोडा चिडर. आसमानी मोहीम फत्ते झाली आऊसाहेब, राजांची आणि आरमाराची बी. जगदंब. बेदनूरकर नायकाच्या बसनूरवर आपली आरमार झडप पडली आऊसाहेब. आऊसाहेब, जेव्हा आपलं आरमार तिथं धडकलं तेव्हा तृतीयेची फाल्गुनी रात होती. जेव्हा आपल्या मावळ्यांनी जमिनीवर पाटापाटा उड्या मारल्या तेव्हा शहरात हाहाकार उडला बघा.
तिथं विरोध नाही झाला? एवढी मोठी बाजारपेठ, श्रीमंत शहर, त्यांच्या रक्षणासाठी कुणीच धावून आलं नाही. अहो कसे धावतील आऊसाहेब? सुरतची बस सुरती आजवर विसरली नाही लोक. लय दहशत पसरली बघा आपली. आणि त्यांना एक ठाऊक होत का आपलं राज लहान लेकरासनी, स्त्रियासनी, वयस्कर माणसासनी आणि शस्त्र न बाळगलेल्या माणसासनी मारित नाही. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही आणि आपण बी मुकाट्यानं खजिना घेतला आणि बसनूर सोडलं. आऊसाहेब, अहो लय खजिना जमा झालाय. खजिन्यांचा खच पडलाय बघा जहाजांवर. शाबाश. सिंधुदुर्गच्या कुशीतून निघालेली पहिली आरमारीची मोहीम यशस्वी झाली. दर्या भवानीची कृपा झाली. वय आऊसाहेब, अहो बसनूर सोडून आपलं आरमार लाटांवर स्वार झालं आणि वाऱ्याशी बाता करत आपलं आरमार थेट धडकलं गोकर्ण महाबळेश्वराला. गोकर्ण महाबळेश्वर फार रमणीय शिवक्षेत्र. आऊसाहेब, आम्ही ऐकून आहोत येथे जलश्री आणि शैलश्री त्यांच्या संपूर्ण वैभवासह नांद आहे. होय सुनबाई. शिवाय शिवालय अतिप्राचीन आणि स्वयंभू आहे. वय आऊसाहेब, राजांनी बी स्नान पूजा, दर्शन, समजा इधी यथासांग केल्या. राजांच्या जाण्यानं जणू काही शिवरात्रच प्रकटली होती बघा गोकर्ण महाबळेश्वरावर. राजेंनी आणि त्यांच्या शिलेदारांनी सुसज्ज आरमार उभं केलं. जंजिराच्या उरावर दुसरा जंजिरा, सिंधुदुर्ग. पुतळाबाई, राजेंनी समुद्रावर पालाण घातलं. मग नाही ना बट्टा लागला देवधर्माच्या राज्यास? नाही आऊसाहेब, उलट बळच मिळालं. आऊसाहेब, तुम्ही अगदी बरोबर बोलता. धर्म माणसासाठी असतो, माणसं धर्मासाठी नसतात. आणि म्हणूनच माणूस टिकला तरच धर्म टिकतो. माणसास धर्माचं पाठबळ हवं, पायगुंता नको. आता राजेंच्या या वादळी पराक्रमानं विजापूरकर, पोर्तुगीज आणि सिद्धी पुरते धास्तावले असतील. खमा गणी हुकुम. घनी खम्मा उग्रसेन जी. हमने गोमंतक, जंजीरा और बीजापुर को जो फरमान भेजे थे उसका जवाब आवे है या ना आवे? जय शरण चंडी. शिवा के सारे दुश्मन हमारा साथ देने के लिए तैयार हुए हैं ना? वाह हुकुम. उस शिवा ने बसनूर की दरियाई मुहिम को अंजाम दिया. भारी भरकम लूट तो मिली उसको, लेकिन इस मुहिम का खौफ ज्यादा फैल गया. गोमंतक के फिरंगी पुर्तगीज डरे हुए, इसलिए उन्होंने हमारा प्रस्ताव ठुकरा दिया. बीजापुर के अली आदिल शाह भी डरे हुए हैं और जंजीरे की सिद्धि ने भी हमारा प्रस्ताव ठुकरा दिया. ऐसे में हमें क्या करने चाहिए हुकुम? क्या करें हम? डूब मरना चाहिए हमें. क्या है ये सीवा? इसने नए जंगी बहरे कलाम की तामीर की और हमारे मंसूबों को हवा में उड़ा दी. हमारे फौलादी इरादों की धज्जियां उड़ा दी इस गोस्थानी चूहे ने. तौबा 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 तौबा. खान साहब सब्र कीजिए, सब्र कीजिए. अभी तो हम पूरी तरह से यलगार भी ना पुकारे. अभी तो सियासती दांव पेच चल रहे हैं और सियासती दांव पेच में हार जीत चलती ही रहती है. राजा जी, अगर ये ऐसा ही चलता रहा तो उसकी शोहरत एक दिन आसमान चूम लेगी. हम ऐसा हरगिज नहीं होने देंगे. उग्रसेन जी. जी. फौरन फौज को आदेश दिया जाए, भाला औरंगाबाद की तरफ मोड़ा जाए. औरंगाबाद जाने की तैयारी कीजिए. जी हुकुम. खान साहब, अब आप देखते जाइए. औरंगाबाद पहुंचकर शहजादा मुअज्जम से मसलत कर हम पुणे की ओर रवाना होंगे.
शिवा के स्वराज्य की चौखट पर। शिवा की दिखो बुनियाद को खत्म कर हम धज्जियां उड़ा देंगे उसकी।